कबूतर आणि मुंगी. एकदा एका झाडावर एक मुंगी राहत होती. एक दिवस अन्नाच्या शोधात ती इकडे तिकडे फिरत होती. अचानक मुंगीचा पाय घसरून ती खाली पाण्यात पडली आणि वाहू लागली. वाचवा वाचवा, अरे मला कुणीतरी वाचवा. एका कबुतराने मुंगीला वाहताना आणि ओरडताना पाहिलं. त्याने मुंगीची मदत करण्याचा निर्णय घेतला. मुंगीची सहाय्यता करण्यासाठी त्याने एक पान तोडून पाण्यात टाकलं. पानावर चढून मुंगी किनाऱ्यावर आली. मुंगीने पाहिलं की कबुतराने तिची मदत केली आहे, म्हणून कबुतराचे आभार मानण्यासाठी ती झाडावर चढली. झाडावर चढून ती कबुतराजवळ पोचली. धन्यवाद, आज तू माझे प्राण वाचवलेस. असं का म्हणतोस? ते तर माझं कर्तव्य होतं. मी आभारी आहे. तुला कधीही माझी मदत लागली तर जरूर मला हाक मार. नक्कीच हाक मारीन. मी आज देवाचा खूप आभारी आहे. त्यानं मला तुझ्यासारखा मित्र दिला. दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. दोघांचेही आयुष्य मोठ्या सुखात चाललं होतं. एक दिवस मुंगी आपलं जेवण घेऊन घरी जात होती. अचानक तिच्या समोर 2 पाय आले. मुंगीने चटकन वर पाहिलं. तिथे एक शिकारी उभा होता आणि त्याच्या हातात धनुष्यबाण होतं. मुंगीला समजलं की शिकारी कोणावर तरी लक्षपूर्वक नेम साधत आहे. तिने बाणाच्या दिशेने पाहिलं तर तिथे तिचा मित्र कबूतर होता. मुंगीने पटकन विचार केला आणि तिने कबुतराचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी तिने शिकारीच्या पायाला कडकडून चावा घेतला. वेदनेने कळवळून शिकारी जोरात ओरडला. ऐक आ आ. शिकाऱ्याची एकाग्रता भंग झाली आणि त्याचा बाण भलत्याच दिशेने गेला. त्या आवाजाने सावध होऊन कबूतर तिथून उडून गेलं. काही वेळानंतर कबूतर मुंगीला भेटलं. धन्यवाद मित्रा. अरे त्यात काय, मित्र म्हणून माझं सुद्धा हेच कर्तव्य आहे. मी हा विचार करत होतो की एवढीशी छोटी मुंगी माझी मदत कशी करणार, पण माझा विचार अयोग्य होता. आज तू माझे प्राण वाचवलेस. त्या दिवसापासून ते दोघे खूप घनिष्ठ मित्र बनले आणि अगदी खुशीने राहू लागले.